नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो होतो भाजी मार्केटमध्ये कल्याणला भाजी घेण्यासाठी. आंबे वगैरे घेतले, भाजी वगैरे सगळं घेतलं, जे पाहिजे ते घेतलं आणि थेट गेलो ओकेक्समध्ये. तर तिथे आज माझ्या भाऊचा बड्डे आहे, त्यामुळे आम्ही गेलो होतो केक घेण्यासाठी. तर हा केक आम्ही फायनल केला. खूप छान टेस्ट आहे तिथे. तर पेस्ट्री घेतली, पेस्ट्री खाल्ली वगैरे, केक घेऊन थेट निघालो आमच्या घरी. तर आमच्या घरी गेलो, तो झोपलेला होता, त्याला उठवलं, त्याला सरप्राईज दिलं. केक वगैरे चारला, फोटो वगैरे काढले सगळ्यांसोबत. तर छान वाटलं, कारण की त्याला आम्ही आदल्या दिवशी रात्री पण विश नव्हतं केलं आणि सकाळी तो घरी आला होता, तेव्हा पण यांनी त्याला विश नव्हतं केलं. तर थोडासा तो नाराज झालेला, त्याने बोलून पण दाखवलं. पण आम्ही त्याला डायरेक्ट सरप्राईज देणार होतो, त्यासाठी आम्ही स्टेटस पण नव्हता ठेवला आणि विश पण नव्हतं केलं, काहीच नव्हतं केलं, कॉल पण नव्हता केला. तर त्यामुळे तो थोडासा नाराज झाला. तर मग आम्ही डायरेक्टली घरी गेलो, सरप्राईज दिलं त्याला. तो पण खूप खुश झाला, त्याला पण छान वाटलं का बाबा, त्याला वाटलं की आमच्या लक्षातच नाही आहे. पण आता शेवटी भावाचा बड्डे कोणाच्या लक्षात नसणार. तर मग ह्या पद्धतीने आम्ही मस्त सेलिब्रेशन वगैरे केलं. मग आम्ही थेट निघालो आमच्या घरी. मग आम्ही घरी वगैरे गेलो, सगळ्यांना भेटलो, सगळ्यांना केक वगैरे दिला, मस्तपैकी त्यांनी पण खाल्ला. खूप मजा आली, छान वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.